की नेत्यांनी सुद्धा बोलत असताना माझ्याबद्दल थोडंसं सांभाळून बोला, चुकीच्या बद्दलची माहिती नाही तर माझ्याबद्दलचं वक्तव्य केलं आणि मग आमच्या वकिलांनी त्यांच्यावर तिथं कारवाई केली, आपण सर्वांनी बघितली। आदरणीय पवार साहेबांचं नाही तर कोणाचंही नाव खराब करण्यासाठी उगाच खोटी माहिती देऊ नये आणि हवेत कुणी बोलू नये, राजकीय पतंग कुणी तोडू नये। यूट्यूब चॅनल, रंगीबेरंगी विचाराचे यूट्यूब चॅनल, काही माहिती नसताना सुद्धा उगाच हवेत उड्या मारत चांदण्या तोडण्याचा प्रयत्न ते तिथं करत आहेत। आणि त्या एका रंगीबेरंगी यूट्यूब चॅनलवर माझ्याबद्दल जे काय बोललं गेलं ते बोललं गेलं, त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही, जे काय आहे ते खोटं आहे। पण त्या चॅनलमध्ये त्या यूट्यूबच्या प्रमुखाने असं सांगितलं की ईडीला आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी माहिती ही पत्रकारांकडे दिली जाते आणि त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आली होती की ईडीचे अधिकारी आणि मीडियाच्या काही लोकांमध्ये संबंध असल्यामुळे माहितीची देवाणघेवाण तिथं होत असते। मला हे वाईट वाटलं, माझ्याबद्दल बोललं गेलं त्याचं वाईट वाटलं नाही, पण एवढी प्रतिष्ठित असणारी जी एजन्सी ज्याला आपण ईडी म्हणतो, याच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खोट्या पद्धतीची माहिती काही यूट्यूब चॅनलवर काही कथित पत्रकार देत आहेत। इथं आलेले जे आपण सर्वजण आहात, आपण प्रतिष्ठित आहात, त्यामुळे मला आपल्याबद्दल कुठेही दुमत नाही। तुम्ही जी माहिती देत असता, जी आजपर्यंत मी बघितलेली, त्याच्यामध्ये कुठेही चुकलंय असं मी म्हणणार नाही। पण हे जे काय कथित जे काय यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या विरोधातली तक्रार ही मी ईडीला दिली, पण ती कशासाठी दिली की ईडीचं नाव हे पत्रकार खराब करतायत, त्यामुळे ईडीला या बाबतीतली काळजी घ्यावी अशा प्रकारचं पत्र मी तिथं दिलेलं आहे। त्यांनी त्याच्याबरोबर यूट्यूब चॅनलची एक लिंक सुद्धा मी पेन ड्राईव्हवर दिलेली आहे। त्यांनी हे जेव्हा ऐकलं ते तसे बघितले तर त्या बाबतीत खूप चिडलेले आहेत। त्यामुळे याबद्दल लगेच आम्ही कारवाई करणार नाही, पण आमचं एक वेगळं विंग असतं, त्याबद्दल त्या विंगकडे आम्ही ती माहिती दिल्यानंतर त्या पत्रकारांवर लक्ष ठेवलं जाईल। आजपर्यंत त्यांनी काय लिहिलंय, किती खोटं लिहिलंय, कसं लिहिलंय त्याबद्दलची माहिती दिली जाईल। ती लिंक अजून ठेवायची का नाही ठेवायची तो त्यांनी तिथं निर्णय घ्यायचा, पण याच्या पुढे अशी कुठेही गोष्ट होणार नाही, खोट्या प्रकारची माहिती दिली जाणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ असं आम्हाला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। इथंच काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेस मी असंही सांगितलं होतं की नेत्यांनी सुद्धा बोलत असताना माझ्याबद्दल थोडंसं सांभाळून बोला। एका नेत्याने चुकून का होईना, कसं का होईना तिथं चुकीच्या बद्दलची माहिती नाही तर माझ्याबद्दलचं वक्तव्य केलं आणि मग आमच्या वकिलांनी त्यांच्यावर तिथं कारवाई केली, आपण सर्वांनी बघितली। त्यामुळे याच्यामध्ये कुणीही राजकीय श्रेय घेण्यासाठी, माझं नाव खराब करण्यासाठी, आदरणीय पवार साहेबांचं नाही तर कोणाचंही नाव खराब करण्यासाठी उगाच खोटी माहिती देऊ नये आणि हवेत कुणी बोलू नये, राजकीय पतंग कुणी तोडू नये, एवढीच विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी करतो।